राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मारुती सुझुकीची विक्टोरस आहे मित्रांनो. आणि ज्याही कोणत्या कस्टमरला मित्रांनो बजेट फ्रेंडली गाडी, थोडी साईज मोठी पाहिजे असेल, फीचर्स वगैरे पाहिजे असतील आणि बेसिक मॉडेलचा बजेट वगैरे असेल, तर ते एकदा नाही की या गाडीकडे बघू शकता मित्रांनो. त्यांच्यासाठी मित्रांनो ही गाडी एकदम बेस्ट आहे मित्रांनो. मी असं का बोलत आहे मित्रांनो, कारण की बेस मॉडेलमध्ये मित्रांनो मारुती सुझुकी विक्टोरसमध्ये मित्रांनो तुम्हाला टच स्क्रीन, पुश स्टार्ट बटन मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला हॅलोजनमध्ये आपल्याला याचे हेडलाईट सेटअप वगैरे दिले मित्रांनो. 6 एअरबॅग वगैरे ते नॉर्मल याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. पण जे की वगैरे दिली मित्रांनो हे तुम्ही बघू शकता. ही की जशी तुम्हाला टॉप एंड मॉडेल करत नाही का मित्रांनो, त्या टाईपची की वगैरे तुम्हाला बेसिक मॉडेलपासून दिलेली मित्रांनो गाडीमध्ये. बाकी गाडी वगैरे एकदम छान प्रकारे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. सेफ्टी वाईज पण चांगली आहे आणि ग्लोबल कॅप पाहायला पण तशी पण चांगली मित्रांनो गाडी वगैरे. मायलेज वगैरे पण चांगला आहे गाडीचा. तर आज आपण करणार मित्रांनो डिटेल रिव्ह्यू करा मराठीमध्ये, ज्यामध्ये याची एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे मित्रांनो, या मॉडेलचे फीचर्स वगैरे मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला मग आजच्या व्हिडिओ स्टार्ट वगैरे. सगळ्यात पहिले आपण बोला मित्रांनो आपल्या गाडीच्या चावी वगैरेबद्दल. तर या प्रकारे मिळून जाईल. कोणी सांगू शकणार नाही मित्रांनो की बेस मॉडेलची चावी वगैरे मित्रांनो. लॉक ऑनला किती दिले मित्रांनो, बाकी सुझुकी लोक आपले इथं दिले मित्रांनो. एकदम बेस मॉडेल की वगैरे आपले या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. आणि दोन्ही की वगैरे आपले फंक्शन जातात मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी आपण जर गाडीबद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर हे एलेक्साय मॉडेल मित्रांनो पेट्रोलचं बेसिकमध्ये. आणि हे मित्रांनो एलेक्साय सीएनजीचं बेसिकमध्ये मित्रांनो. फीचर्स वाईज आपल्या सेम होऊन जातात मित्रांनो, फक्त प्राईसचा थोडा डिफरन्स आहे. कारण की त्यांची सीएनजी आहे आणि थोडी जास्त मायलेज देते मित्रांनो, कम्पेअर टू आपले पेट्रोल आपण बघा गेलो मित्रांनो. तर आता आपण बोला मित्रांनो सगळ्यात आपल्या पेट्रोल गाडीबद्दल मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला जी एक्स्ट्रीम प्राइस मित्रांनो, सॉरी, बाकीची जी एक्स्ट्रीम प्राइस मित्रांनो वाशिममध्ये 10,50,000 मित्रांनो, म्हणजे की 10.5 लाख एक्स्ट्रीम आहे मित्रांनो. 4.5 ते 5 लाखपर्यंत मिनिमम डाऊन पेमेंट करू शकता. अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता मित्रांनो. त्या बोलण्याला करू ओपन वगैरे मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला बेसिक मॉडेल ओळखून घ्यायचं असेल किंवा कसं ओळखावं म्हणून, तर बघू शकता बॉडी पेंट सांगायचे डोर वगैरे नसतात किंवा मिरर वगैरे आहे, बॉडी पेंट सांग नसतात मित्रांनो. ज्याही मॉडेलचे असे नसतील तर समजून जायचं की त्याचे बेसिक मॉडेल वगैरे आहेत मित्रांनो. बाकी फोनला तुम्ही याला इथून ओपन करू शकता मित्रांनो. या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचं इंजिन वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो. इंजिन टाईप वगैरे आपण जर बघायला गेलो मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला K15C विथ मिड हायब्रिड सिस्टमच्या मध्ये इंजिन दिलेलं मित्रांनो, जे की आपल्याला 1.5 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की 1462 सिस्टम त्याचं इंजिन आहे मित्रांनो, 4 सिलेंडरमध्ये. जे की आपल्या पॉवर करून देते मित्रांनो 101.64 BHP आणि टॉर्क करते मित्रांनो 139 न्यूटन संघ. बाकी मित्रांनो याचं जे इंजिन वगैरे तसं चांगलं पॉवरफुल दिलेलं आपल्याला. बाकी बॅटरी वगैरे या बाजूला दिलेली आहे, या बाजूला फ्यूज वगैरे दिले मित्रांनो. इन्स्टॉलेशन गाडीमध्ये प्रॉपर दिलेलं मित्रांनो. आणि या बाजूला याचं जे वायपरचं पाणी तुम्ही टाकू शकता मित्रांनो. बाकी प्रॉपर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इन्स्टॉलेशन हे आपल्या मिळून जाईल मित्रांनो. तर चला आता याला क्लोज वगैरे करून घेऊ एकदा बुनटला. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टोटल टर्निंग वगैरेबद्दल मित्रांनो. तर तो आपल्याला 5.4 मीटरमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि जे पेट्रोल टँक कॅपॅसिटी वगैरे ती आपल्याला 25 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि या गाडीचा जो टोटल मायलेज वगैरे आहे तो आपल्याला 21.8 किलोमीटरचा आहे मित्रांनो. बाकी याला तुम्ही चांगलं जर चालू असाल तर तुम्हाला 21 प्लस पण आपल्याला माहिती देऊ शकते मित्रांनो. आणि तुम्ही जर ड्रायव्हिंग जर रश टाईप असाल मित्रांनो, म्हणजे जर जोरात चालत असाल तुम्ही, तर मायलेज वगैरे कमी देऊ शकते मित्रांनो. बाकी आपल्या गाडीची आपण बघा लांबी वगैरेबद्दल मित्रांनो, तर ही आपल्याला 4 मीटरपेक्षा मोठी होऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की 4360 mm मध्ये याची टोटल लांबी आहे मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्या मिळून जाईल मित्रांनो 1795 mm मध्ये. गाडीची उंची वगैरे मित्रांनो आपल्याला मिळून जाते 1655 mm मध्ये. बाकी मित्रांनो जो व्हीलबेस वगैरे आहे तो आपल्याला 2600 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि जे ग्राउंड वगैरे गाडीचं ते आपल्याला 210 MM मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी जे बुटफेस वगैरे मित्रांनो, तर ते आपल्याला 439 लिटरमध्ये मिळून जाते मित्रांनो. तर चांगलं बुटफेस वगैरे आहे मित्रांनो. पेट्रोल घेसाल किंवा सीएनजी मॉडेल घेसाल मित्रांनो, तुम्हाला बुटफेस वगैरे तर चांगलंच येऊन जाते मित्रांनो. कारण की सीएनजी जी गाडी वगैरे याच्यामध्ये सीएनजी टँकर आपल्याला अंडर बॉडीमध्ये दिलेला आहे मित्रांनो. आणि यामध्ये तसं सीएनजी टँकर नाहीच मित्रांनो पाहायला गेलो आपण तर. बाकी ग्रॉस वगैरे मित्रांनो आपल्याला 1655 kg मध्ये दिलेला आहे मित्रांनो. बाकी आता मुलाच्या नॉर्मल फीचर बद्दल मित्रांनो, तर या प्रकारे आपल्या गाडी सगळ्यात पहिले आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि सेंटरमध्ये आपण जर बघा गेलो मित्रांनो इथं, क्रोममध्ये आपल्या इथं सुझुकीचं लोगो आपल्याला जाते मित्रांनो. क्रोमची बॅजिंग आपल्याला जाईल मित्रांनो या प्रकारे. बाकी हेडलाईट आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, तसं आपल्या टॉप मॉडेलमध्ये कसं आपल्या डीएस वगैरे जातं मित्रांनो, त्या टाईपचं मॉडेल वगैरे हेडलाईट वगैरे सेटअप तर नाही आहे. तुम्हाला चेंजेस करू शकता मित्रांनो. पण बेसिक मॉडेलमध्ये तो मित्रांनो तुम्हाला हॅलोजन प्रोजेक्टर आणि याच्यामध्ये आपल्याला इंटेक्स आपल्या हॅलोजनमध्ये येऊन जातात मित्रांनो. त्याला तुम्ही एलईडीमध्ये पण कन्वर्ट करू शकता किंवा तुम्ही हेडलाईट सेटअपला चेंज करून टॉप मॉडेलसारखं हेडलाईट सेटअप पण याच्यामध्ये लावू शकता मित्रांनो. बाकी फॉगलाईट लावण्यासाठी खाली आपल्या जागा दिली मित्रांनो. टोचची जागा आपल्या बाजूला दिली मित्रांनो. बाकी टायर्स वगैरेबद्दल आपण बघा गेलो मित्रांनो, तर यामध्ये जो टायर्स दिलेला आपल्याला तो आपल्याला 215 60R 17 इंचचा याच्यामध्ये टायर दिला मित्रांनो. ज्याचं टायर्स आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. सीट कंपनीचा टायर आहे, 17 इंचचा टायर मित्रांनो नाही. सो मग डिस्क ब्रेक आपल्याला येऊन जातं त्याच्यामध्ये. व्हील कॅप वगैरे आपल्या याच्यामध्ये येऊन जाईल मित्रांनो.
बाकी या प्रकारे आपल्या गाडीचं साईड लुक जाते मित्रांनो. ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, ESP कंट्रोल यासारखे सगळे ब्रेकिंग फीचर्स वगैरे असतात ते याच्यात येऊन जाईल मित्रांनो. आणि सेफ्टी वाईज आपण बघा गेलो गाडीला तर याच्यामध्ये 6 एअरबॅग वगैरे मित्रांनो आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंग गाडीमध्ये आहे मित्रांनो. तर सेफ्टीचं काय तेवढं काय टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो. बाकी आपले जे मिररवरती आपले इंडेक्स वगैरे दिले आहेत मित्रांनो. इथं नॉर्मल आपल्या बेस मोडमध्ये फेंडरमध्ये येतात मित्रांनो. पण याच्यावरती आपले बेस आपलं मिररवरती दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो कीलेस एंट्री वगैरे गाडीमध्ये आपल्या येऊन जाईल मित्रांनो ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर साईड मित्रांनो. बाकी आपल्या डोर्सवरती बघा गेलं मित्रांनो सगळ्यात पहिले तर वन टच आपल्या इथं दिले मित्रांनो. पॉवर विंडो कंट्रोल वगैरे आहेत आपल्याला ऑल. बाकी इथं चालू सिस्टीम लॉक ऑन लॉक जे मिरर वगैरे मित्रांनो याला तुम्ही आतल्या बसून कंट्रोल वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी नॉर्मल आपलं सॉफ्टवेअर वगैरे दिलं मित्रांनो. खाली आपलं बॉटल होल्डर वगैरे आपण दिलेलं आहे. इथं पण तुम्ही जर सामान वगैरे काही ना काही ठेवू शकता मित्रांनो. बाकीचं स्पीकर वगैरे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या सीट वगैरेबद्दल. तर यामध्ये तुम्हाला इथं सीट वगैरे दिली मित्रांनो खाली. त्याची कंट्रोल आपल्या इथं त्याचे ड्रायव्हर साईडची सीट वगैरे असते मित्रांनो ही ॲडजस्टेबल नाही आहे. फक्त तुम्ही याला समोर रंग करू शकता मित्रांनो. बाकी बोनटला आणि पेट्रोल रंगला तुम्ही इथून बरं करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी आता आपण करूया आपल्या मीटरला स्टार्ट करूया मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो मीटअप करा ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि डिजिटल आपण जर मीटअप करा बघायला गेलो फक्त आपल्याला एवढंच दिलं मित्रांनो. बाकी या बाजूला डिजिटलचं क्लस्टर वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही सुझुकीचं लोगो येऊन जाते मित्रांनो. तसं स्टार्ट केला आपण तर. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला येऊन जाते याच्यामध्ये RPM वगैरे 8,000 पर्यंत मित्रांनो पेट्रोल मॉडेलमध्ये. बाकी खाली आपल्या टेम्परेचरचं जे असते ते आपल्या इथं दिलं मित्रांनो. बाकी इथं डिजिटल स्पीडोमीटर मी सध्या लावलेलं आहे याला आणि इथं आपल्याला 220ची स्पीड वगैरे दिली. खाली तुम्हाला मित्रांनो पेट्रोलची इन्फॉर्मेशन येऊन जाईल मित्रांनो. जर तुम्हाला ट्रिप वगैरे सेट करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता मित्रांनो या दंडीवरून. आणि तुम्हाला जर जे आपलं रेंज वगैरे किंवा मीटरमध्ये काही चेंजेस करायचं असेल किंवा याचं मोटर पाहायची किंवा किती चार्जिंग वगैरे झालेली आहे ते तुम्ही नाही का मित्रांनो इथून बाजूला जाऊन पाहू शकता या दंडीवरून. इथं तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो ही जी मोटर वगैरे कितीपासून चार्जिंग वगैरे झाली मित्रांनो ते सगळं दिसून जाते तुम्हाला. बाकी आता लागली इथं डिजिटल जे स्पीडोमीटर वगैरे मित्रांनो. बाकी स्टेरिंग वगैरे बघायला आपलं या प्रकारे जर मित्रांनो सेंटर मी सुझुकीचं लोगो आहे मित्रांनो. बाकी या बाजूला आपल्या स्टेरिंग मध्ये कंट्रोल वगैरे दिलेले आहेत मित्रांनो. ज्या मी तुम्हाला फक्त आपले जे इन्फोन सिस्टम वगैरे दिले मित्रांनो त्याचे कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. कॉल ॲट डिस्कनेक्ट वगैरे यासारखे नॉर्मल फीचर्स वगैरे मित्रांनो. बाकी या बाजूला क्रूज कंट्रोल वगैरे काहीच आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. बाकी हेडलाईट कंट्रोल आपल्या या बाजूला दिले मित्रांनो आणि वायपर कंट्रोल आपल्या या बाजूला दिले मित्रांनो. बाकी गाडीमध्ये तुम्हाला जर स्टेरिंग आपण बघायला गेलो मित्रांनो तर हे आपल्या टी टाईप आहे मित्रांनो आणि टेलिस्कोपिक टाईप आपल्याला येऊन जाते मित्रांनो. नॉर्मल आपले टेलिस्कोपिक टाईपचे फीचर्स आपल्याला नॉर्मल येत नाही मित्रांनो. टील टाईप आपल्याला येऊन जाते मित्रांनो. पण टेलिस्कोपिक टाईप फीचर्स आपल्याला मारुतीनं बेस मॉडलमध्ये दिलं मित्रांनो. बाकी स्क्रीनवर आपल्या या बाजूला दिली मित्रांनो. बाकी स्क्रीनवर बघाल मित्रांनो बेसिक मॉडेल कोणतीही कंपनी स्क्रीन किंवा म्युझिक सिस्टम देत नाही मित्रांनो. मारुती याच्यामध्ये देत आहे मित्रांनो. बजेट फ्रेंडली गाडीवर आपल्याला तशी होऊन जाईल मित्रांनो ही. बाकी खाली आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये AC दिली मित्रांनो. ऑटोमॅटिक AC तशी नाही दिलेली. वायरलेस चार्जिंग पण याच्यामध्ये नाही मित्रांनो. आणि चार्जिंग पण फक्त तुम्हाला खाली एक 12 व्होल्टचा आहे मित्रांनो आणि एक आपल्या इथे जाते USB टाईप मित्रांनो. बाकी 5 स्पीड याच्यामध्ये ट्रान्समिशन आपल्याला जाते मित्रांनो. रिव्हर्स कॅमेरा वगैरे गाडीमध्ये येणार नाही आपल्याला. फक्त आपल्या रिव्हर्स सेन्सर वगैरे याच्यामध्ये जातात मित्रांनो. मॅन्युअल हँडब्रेक वगैरे मित्रांनो 2 कम्फर्ट वगैरे याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि इथे तुम्ही तो सामान ठेवू शकता चिल्लर पैसे वगैरे असेल तर. बाकी आमरेस्ट वगैरे गाडीमध्ये आपल्या येऊन जाईल मित्रांनो. आणि हे आपल्याला यापुढे स्पेस याच्यामध्ये बाकी स्लाइडेबल मित्रांनो सोबत घ्यायला तुम्ही करू शकता आमरेस्टला. बाकी ग्लबॉक्स वगैरे याच्यामध्ये चांगला दिला आहे मित्रांनो. स्पेस वगैरे तसं डिस्टन्स आहे मित्रांनो. बाकी ड्युअल टोन सांगायचं इंटिरियर वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो बाजूला आपण बघसाल तर आपल्या इथं इंजिन स्टॉप बटन वगैरे बेसिक मॉडेलमध्ये मित्रांनो. बाकी टायसिंग काउंटर ॲड्रेस स्टॉप बटन आणि हेडलाईट लेवलला तुम्ही इथून ॲड्रेस वगैरे करू शकता मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे तो आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सेकंड रो स्पेस वगैरेबद्दल मित्रांनो. तर पाठीमागून आपण बघायला गेलो बूट स्पेस वगैरे म्हणजे स्पेस वगैरेबद्दल मित्रांनो. तर पाठीमागे तसा जो स्पेस वगैरे आहे तो चांगला दिलेला आहे मित्रांनो. जसं लेगरूम झालं किंवा थायचं वगैरे झालं मित्रांनो. बाकी तर रिअर S7 वगैरे आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. याचे कंट्रोल आता माहिती मिळून जाईल मित्रांनो. खाली तुम्ही फोन वगैरे तसे ठेवू शकता. बाकी मित्रांनो बेस मॉडमध्ये तुम्हाला मित्रांनो आर्मरेस्ट कप होल्डर वगैरे बाकी तीन आपल्या याच्यामध्ये हेडर्सवर आपल्या प्रॉपर येऊन जातील मित्रांनो. आणि याचे जे सीट बेल्ट वगैरे दिले मित्रांनो हे तुम्ही याला म्हणजे की तुमच्या हाईटनुसार तुम्ही याला ॲडजस्ट वगैरे करू शकता मित्रांनो. जर हाईट कमी असेल तर खाली करू शकता. जास्त असेल तुम्ही याला वरी करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचा जो पाठीमागचा लुक आहे आपल्याला या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी टेललाईट वगैरे नाही मित्रांनो. म्हणजेच की काही ना काही फीचर्स आहेत कमी आहेत मित्रांनो. तुम्ही त्याने कनेक्टिव्हिटी टेललाईट वगैरे लावू शकता मित्रांनो. शोरूमकडून किंवा आफ्टर मार्केट जाऊन लावू शकता मित्रांनो. आणि बाकी रिअर प्रोफाईल तशी चांगली दिली मित्रांनो. आणि इथं आपण जर बघा गेलो मित्रांनो तर बेसिक मॉडेलमध्ये तुम्हाला मित्रांनो डिफॉग वगैरे दिलेलं आहे. रिअर वापर करा नाही मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मिळणार. फक्त हेलम स्टॉप लॅम्प हे वॉशअप वगैरे याच्यामध्ये तसं नाही आहे मित्रांनो. बाकी हेलम स्टॉप लॅम्प वगैरे शाफ्टी एंट्री वगैरे आपल्या जाईल मित्रांनो. खाली आपल्याला मारुती सुझुकीचं लोगो वगैरे त्याच्या खाली विक्टोरीची बॅजिंग करून जाते मित्रांनो. वेरियंटची बॅजिंग याच्यावरती येत नाही मित्रांनो. बाकी इथं आपले स्मार्ट हायब्रिडची बॅजिंग जाईल मित्रांनो.
बाकी मित्रांनो या प्रकारचा बुटफेस वगैरे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो, जो की 439 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि शेपी टायर वगैरे मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं नाही, हे कॉस्ट कटिंग वगैरे केलेली जात नाही. म्हणजेच की याच्यामध्ये तुम्हाला टायरचं पंक्चर झालं तुमच्यावाला, तुम्ही याच्यामध्ये पंक्चर किट तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो. तर माझं पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा टायर वगैरे शेपी टायर ठेवू शकता मित्रांनो. बाकीचे पाठीमध्ये सीट वगैरे मित्रांनो ह्या दोन, हे आपल्याला नाही का 60-40 फोल्डिंग संघ मिळून जातात मित्रांनो याच्यामध्ये. बाकी मित्रांनो आपल्याला पार्किंगमध्ये आपल्याला म्हणजेच की 4 पार्किंग सेन्सर याच्यामध्ये दिलेले मित्रांनो. रिव्हर्स लाईट वगैरे आपल्याला खालती दिलेलं मित्रांनो. आणि वरती आपल्याला एल-ई-डी वगैरे आपल्याला जे लाईट वगैरे ब्रेकमध्ये आपल्याला दिलं मित्रांनो. आणि एंट्रेसवर आपण आपल्या एल-ई-डीमध्ये दिले मित्रांनो. बाकी पेट्रोल टँक वगैरे आपल्या या बाजूला दिला मित्रांनो, जे की 85 लिटर याची पेट्रोल टँकची कॅपॅसिटी वगैरे आहे मित्रांनो. आणि इथं आपल्याला जसं की केलेस एंट्री वगैरे तुम्हाला म्हटलं मी ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर साईड आहे मित्रांनो बेस मोडमध्ये पण. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल मराठीमध्ये मित्रांनो, ते पण कमेंट करून सांगा. बाकी अजून कशा मराठी रिव्ह्यूसाठी आपल्या मराठी चॅनलला फॉलो वगैरे करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.